नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे, जर देशाचा विचार केला तर उद्धव ठाकरेंवर जेवढे राजकीय आघात झालेत तेवढे कदाचितच दुसऱ्या कुणा नेत्यावर झाले असते। आपल्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून वाढलेल्या पक्षावर उपरे जेव्हा अतिक्रमण करतात आणि अख्खा पक्षच गिळतात, तेव्हा एक मुलगा आणि एका पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना काय वाटत नसेल याचा विचार न केलेलाच बरा। राजकारणात निर्णय चुकतात, कधी कधी अनपेक्षित निर्णय घ्यावे लागतात। राजकारणात वैचारिक विरोधक असतातच, परंतु ज्यावेळी त्याला खुनशीपणा प्राप्त होतो तेव्हा ते सुडाचं राजकारण ठरतं। केंद्राची असो वा राज्याची, अख्खी सरकारी यंत्रणा उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभी आहे। उद्धव ठाकरे विरुद्ध सर्व अशा एकंदर राजकीय सामना सध्या रंगला। उद्धव ठाकरे जरी सध्या एकाकी वाटत असले तरी, कितीही नाही म्हटलं तरी रस्त्यावरचा कार्यकर्ता अजूनही ठाकरे या नावासोबत जोडला गेला आहे। उद्धव ठाकरेंकडे भले बाळासाहेबांसारखा आक्रमक बाणा नसेल, त्यांच्यासारखं वक्तृत्व नसेल, परंतु एक नक्की आहे की उद्धव ठाकरेंकडे जो सात्विकपणा आहे तोच त्यांना या सुडानं बरबटलेल्या राजकारणापासून वेगळं ठरवतो। एवढे आघात सहन करून पाठीवरील वारे झेलून देखील आज ठाकरेंना पुन्हा राजकारणातून संपवण्यासाठी भाजपला संपूर्ण यंत्रणा कामाला लावावी लागते। ते यासाठीच की ठाकरे संपत का नाही, ठाकरे हरत का नाही, ठाकरे वाकत का नाही। कारण एकच, ठाकरे होणं सोपं नाही। 2022 सालचा ऐतिहासिक बंड, त्यानंतर थेट पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हातातून जाणं, आणि आता पुन्हा 6 खासदारांचं बंड। इतकी प्रचंड विपरीत परिस्थिती समोर असतानाही उद्धव ठाकरे डगमगताना दिसत नाही। सत्तेच्या दांडक्याखाली जेव्हा भले भले कोसळतात तिथे केवळ एक ठाकरे नडतो आणि पुन्हा उभा ठाकतो। महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक चढउतार पाहिलेत, अनेक बंड आणि राजकीय खेळ अनुभवलेत, पण गेली काही वर्ष ज्या वादळाला एक माणूस एकटा छाती ठोकपणे सामोरं जातोय ते पाहिल्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसाच्या धैर्याचं कौतुक करावंच लागेल। 2022 मध्ये ज्यांच्यावर जीवापाड विश्वास ठेवला त्या सहकाऱ्यांनी एका रात्रीत पाठीत खंजीर खुपसला। ज्यांना बोट धरून राजकारण शिकवलं किंवा शिकले त्यांनीच पक्षावर हक्क सांगितला। निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं बापानं रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष गेला, हक्काचा धनुष्यबाण हातून निसटला। तेव्हा बोलायला जागा होती की मोदींच्या नावावर जिंकून आलेत, पण आता तर चेहराही उद्धव ठाकरेंचा होता, चिन्हही ठाकरेंचंच होतं। मग आता ठाकरेंच्या जीवावर निवडून आलेले लोक जेव्हा पक्ष सोडून जातात, वरून ठाकरेंनाच दूषण देतात, तेव्हा अशा नतद्रष्टांना नेमकं काय म्हणावं? कारण एकच, सत्ता, सत्तेचे लालसी, सत्तेला चिकटले। हे सत्तेचं रक्त जेव्हा तोंडाला लागतं तेव्हा हे घडतं। इतकी पडझड झाल्यावर कोणताही सामान्य माणूस कोलमडून पडला असता, पण उद्धव ठाकरे खचले नाहीत, ते थांबले नाहीत आणि झुकले तर अजिबात नाहीत। कारण उद्धव ठाकरे होणं खरंच सोपं नाही। पश्चिम बंगालमध्ये पाहिलं, सत्ता हातून गेली तरी ममतांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याला विरोध केला। यावरून उद्धव ठाकरे किती भावनिक आणि सात्विक होते याचा वेध घेता येतो। 2022च्या बंडानंतर ठाकरेंनी एका झटक्यात वर्षा बंगला सोडून अत्यंत शांतपणे आकांत तांडव न करता मातोश्रीवर परतण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या चेहऱ्यावर सत्तेचा लोभ कधीच नव्हता, होते ते फक्त आपल्याच लोकांनी दिलेल्या दगाबाजीचं दुःख। त्यानंतर यंत्रणांचा वापर करून मूळ नाव आणि चिन्ह हिरावून घेण्यात आलं, पण ज्यांना वाटलं की चिन्ह गेल्यावर माणूस संपेल त्यांना ठाकरेंनी दाखवून दिलं की शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या कागदावर नाही तर महाराष्ट्राच्या माणसाच्या रक्तात आणि काळजात कोरली गेली आहे। सत्ता आणि पक्ष हातून गेल्यावर देखील ठाकरेंनी स्वतःच्या बळावर 9 खासदार, 20 आमदार आणि मुंबई पालिकेत 56 नगरसेवक निवडून आणलेत, परंतु गिधडांची नजर अजूनही त्यांच्यावरच होतीच म्हणावी। आज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या नावाखाली त्यांच्या 6 खासदारांचा घोडेबाजार केला जातोय। लोक विचारतात, उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांना का थांबवू शकले नाहीत? पण याचं उत्तर त्यांच्याच भूमिकेत आहे। ठाकरे जाहीरपणे सांगतात, ज्यांना जायचंय त्यांनी आनंदानं जावं, मी कोणाची मनधरणी करणार नाही। हा अहंकार नाही, हा त्या बापानं शिकवलेला स्वाभिमान आहे, ज्यानं कधीही कोणासमोर लाचारी पत्करली नाही। ईडी, सीबीआय किंवा सत्तेच्या प्रलोभनांपुढे गुडघे टेकणाऱ्यांना जर स्वतःच्या पक्षासोबत गद्दारी करावीशी वाटत असेल तर असे नेते पक्षात नसलेले बरे। उद्धव ठाकरेंनी कोविडच्या अत्यंत कठीण काळात महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख म्हणून सांभाळले।
फेसबुक लाईव्हवरून येणारा त्यांचा तो शांत संयमी आवाज आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आपला वाटतो. राजकारणात क्रूरता, आक्रस्ताळपणा आणि पैशांचा माज यालाच जेव्हा ताकद मानली जाते, अशा काळातही उद्धव ठाकरेंनी आपला सुसंस्कृतपणा आणि भाषेचा दर्जा कधीही सोडला नाही. लोकांनी आमदार चोरले, खासदार चोरले, पक्ष चोरला, पण उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेली जनतेची सहानुभूती आणि प्रेम ते चोरू शकले नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही सत्ता, पैसा किंवा मूळ चिन्ह नसतानाही जनतेने त्यांच्या मशालीला जी ताकद दिली तीच ठाकरेंची खरी ताकद आहे. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणं म्हणजे केवळ भाषणं ठोकणं नाही, तर संकटाच्या काळामध्ये पक्षाच्या पाठीशी ढाल बनून उभं राहणं, संकटातही पक्षाला बळ देणं हे महत्त्वाचं आहे. आज उद्धव ठाकरेंच्या बाजूला काही मोजकेच निष्ठावंत उरलेत, तरी कोणत्याही महाशक्तीला न घाबरता ते आलेल्या संकटांचा सामना करतायत. सगळे सोडून गेले तरी चालेल, पण तत्वांशी तडजोड करायची नाही, हा बाणा फक्त एक ठाकरेच जपू शकतात. इतिहास रडणाऱ्यांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो हे पक्क आहे. राजकारणात जय पराजय येत जात राहतात, हेही खरंय. आज जे सत्तेच्या शिखरावर आहे ते उद्या जमिनीवर येतील. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि निष्ठेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जाईल. पक्ष गेलं, चिन्ह गेलं, साथीदार गेले, पण विपरीत परिस्थितीतही जो माणूस चेहऱ्यावर हसू ठेवून नव्यानं उभा राहतो तोच खऱ्या अर्थानं योद्धा असतो. एक साधं लॉजिक मी तुम्हाला सांगते. जो माणूस म्हणजे उद्धव ठाकरे जे तत्व, निष्ठा, विचारसरणी किंवा कुठल्याही प्रलोभनांना न बळी पडता, ईडी सीबीआयला न घाबरता, सत्तेची चाकरी न करता या महाशक्तीच्या विरोधात उभे राहत आहेत, त्या उद्धव ठाकरेंना या महाशक्तीसोबत किंवा भाजपसोबत हातमिळवणी करायला कितीसा वेळ लागणार आहे? आज जर उद्धव ठाकरेंनी फक्त एक हात पुढे केला तरी सुद्धा भाजप रेड कार्पेट टाकून उद्धव ठाकरेंचं स्वागत करेल. कारण भाजपलाही माहिती आहे ठाकरेंशिवाय शिवसेना ही काही काळापुरती चालू शकते. आज जरी एकनाथ शिंदेंना वाटत असेल पक्ष आपण मिळवला, खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले, पण हे सगळे आलेले जे ठाकरेंचे झालेले नाहीत ते उद्या तुमचेही होणार नाहीत, ते कुणाचेच नाहीत, ते फक्त सत्तेचे. आणि ही सत्ता आज तुमच्याकडे असल्यामुळे ते येत आहे. पण भाजप या पक्षाला माहिती आहे की ठाकरे जर आपल्यासोबत यायला तयार झाले तर सगळी राजकीय परिस्थिती बदलू शकते. उद्धव ठाकरेंना फक्त तो एक निर्णय घ्यायचा आहे. तो एक निर्णय जर ठाकरे घेतायत तर एकनाथ शिंदे यांचा आत्तापर्यंत आखलेला अख्खा राजकीय खेळ संपतोय. ठाकरे तसा निर्णय घेतील? कधीपर्यंत तत्व आणि निष्ठांना धरून बसणारे? निर्णय घ्या, सत्तेत तुम्हीही सहभागी व्हा आणि त्यानंतर काय घडतंय हे बघा, असा म्हणणारा